तिकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघात निलेश राणेंच्या प्रचारासाठी नारायण राणेंनी चांगलीच कंबर कसली आहे। हवे ते मागा पण धोका देऊ नका असं आवाहन राणेंनी केलंय। त्याचप्रमाणे भाजपवरही राणेंनी टीकास्त्र सोडलंय। हवं ते मागा पण धोका देऊ नका, नारायण राणेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। भाजपवरही सोडलं राणेंनी टीकास्त्र। नारायण राणे भाजपचे राज्यसभेचे खासदार। शिवसेना भाजपची युती झाल्यामुळे राणेंची कोंडी झाली आहे। सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाकडून राणेंचे पुत्र निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। तर निवडणुकीत निलेश राणेंच्या प्रचारासाठी राणेंनी कंबर कसली आहे। निलेश राणे यांच्यासाठी घेतलेल्या प्रचार सभेत ते भाजपवर टीकास्त्र सोडतायत। महागाई कमी केली का या लोकांनी? किती महागाई दुप्पट झाली आहे। 2014 आणि आता मध्ये दुप्पट महागाई झाली। केली का महागाई कमी? अच्छे दिन आने वाले, आले का अच्छे दिन? मालवण विधानसभा मतदारसंघात झालेल्या पराभवाची सल अजूनही राणेंना बोचते। त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांनी हवं ते मागावं पण धोका देऊ नका असं आवाहन राणेंनी केलंय। तुमची काय अपेक्षा असेल ना, या मला सांगा बा, आम्हाला हे पाहिजे तरच आम्ही काम करू, तेही देईन मी, पण धोका करू नका। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात यंदा शिवसेना, काँग्रेस आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष अशी तिरंगी लढत होणार आहे। या निवडणुकीत राणेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्यामुळे आपल्या मुलाला जिंकून आणायचंच असा पण राणेंनी केलाय। राणेंना पुन्हा एकदा कोकणची जनता स्वीकारते का याचं उत्तर निवडणुकीनंतर स्पष्ट होईल। अनंत पाताडे, साम टीव्ही, सिंधुदुर्ग।